कधीकधी असं नाही का वाटतं की आयुष्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी त्या आपल्याला नेहमीच खूप उशिरा कळतात. म्हणजे जेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि हातात फक्त पश्चाताप उरलेला असतो. तर आज आपण अशाच काही धडांबद्दल बोलणार आहोत जे जर वेळेत समजले तर आपलं आयुष्य खरंच खूप बदलू शकतं. जरा विचार करून बघा की पश्चातापाऐवजी जर हेच शहाणपण वेळेवर मिळालं असतं तर आपलं आयुष्य किती किती वेगळं असतं नाही का? किती जास्त समाधान मिळालं असतं. चला तर मग याच जर तरच्या प्रश्नात जे उत्तर दडलंय ना ते शोधायचा प्रयत्न करूया. तर सुरुवात करूया आपल्या पायापासून. म्हणजे बघा, आयुष्याची इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया कोण असतो? आपण स्वतः. म्हणूनच आपला पहिला टप्पा आहे तो म्हणजे आपला स्वतःचा पाया पक्का करणे. त्या गोष्टींवर लक्ष देणे ज्या आपल्याला आतून मुळापासून घडवतात. तारुण्याच्या जोशात नाही का, आपण सगळेच करिअर आणि पैशाच्या मागे इतके धावतो की आरोग्याकडे बघायला फुरसतच नसते. आपण ते अगदी गृहीत धरून चालतो. पण ज्या क्षणी शरीर साथ द्यायचं थांबवतं, एखादा छोटा मोठा आजार डोकं वर काढतो, तेव्हा तेव्हा खरा साक्षात्कार होतो की अरे, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती तर आपण आपल्याच हाताने गमावत होतो. आपण आपलं आयुष्य ना इतरांना खुश करण्यातच घालवतो. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या, त्यांच्या नजरेत चांगलं बनायचं, ह्या सगळ्या प्रयत्नात आपण स्वतःला कुठेतरी विसरूनच जातो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाहीये. अहो, ती तर आपल्या अस्तित्वाची पहिली अट आहे. विचार करा, जर आपणच आतून आनंदी नसू तर दुसऱ्यांना आनंद कसा वाटणार? अनेकांना वाटतं की शिक्षण म्हणजे काय, तर कॉलेजची डिग्री. पण नाही, ती तर फक्त एक सुरुवात आहे. खरं आयुष्य तर रोज प्रत्येक दिवशी आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतं. आणि एक गोष्ट आहे, ती अगदी पक्की लक्षात ठेवली पाहिजे. ज्या दिवशी आपलं शिकणं थांबतं ना, त्या दिवशी आपली वाढ थांबते, आपली प्रगती थांबते, आपण अक्षरशः जागेवरच थिजून जातो. ह्या जगात जर कोणती एक गोष्ट कायम टिकणारी असेल तर ती आहे बदल. जे लोक काळाच्या प्रवाहाबरोबर वाहतात तेच टिकतात, आणि जे बदलाला घाबरून एका जागी थांबतात ते मागेच राहतात, किनाऱ्यावरच. म्हणूनच बदल स्वीकारणं ही फक्त एक चांगली सवय नाही, ती पुढे जाण्याची, यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. बरं, तर आत्तापर्यंत आपण बोललो आपल्या स्वतःबद्दल, आपल्या आतल्या पायाबद्दल. आता जरा बाहेरच्या जगाकडे वळूया. म्हणजे वेळ, पैसा आणि सगळ्यात महत्वाचं, लोकांच्या अपेक्षा. या मोठ्या आव्हानांना सामोरं कसं जायचं ते बघूया. ही इतकी इतकी साधी गोष्ट आहे, पण आपण ती रोज विसरतो. गेलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंड तो कायमचा निघून जातो. तो परत कधीच येत नाही, कोणत्याही किमतीवर नाही. आणि आपण काय करतो? उद्या करू, परवा बघू, याच्या नादात आजचा हा जो आत्ता आहे ना, तोच गमावून बसतो. पैसे कमावणं महत्वाचं आहे? हो, नक्कीच आहे. पण त्याहून 100 पटीने जास्त महत्वाचं काय आहे माहितीये? ते पैसे सांभाळणं आणि वाढवणं. दुर्दैवाने हे शहाणपण अनेकांना एखादा मोठा आर्थिक फटका बसतो ना तेव्हाच मिळतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे कमावण्यापेक्षा त्याचं व्यवस्थापन करणं हे कितीतरी मोठं कौशल्य आहे. आपण आपलं अर्ध-अधिक आयुष्य लोक काय म्हणतील याच एका प्रश्नाच्या ओझ्याखाली जगतो. खरंय की नाही? पण सत्य काय माहितीये? लोकांचं कामच आहे बोलणं. आज जे चांगलं म्हणतील तेच उद्या वाईट म्हणतील. त्यांचं मत ना वाऱ्यावरच्या धुरासारखं असतं. खरं शहाणपण कशात आहे? तर स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवण्यात. तोच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. आता आता आपण आपल्या या प्रवासातल्या सगळ्यात महत्वाच्या आणि तितक्याच हळव्या टप्प्यावर आलो आहोत. आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या आपल्या आयुष्याला खरा अर्थ देतात. त्या म्हणजे आपली नाती आणि आपल्या मनाचं समाधान. करिअरच्या शर्यतीत आपण इतके पुढे निघून जातो, इतके धावतो की ज्यांच्यासाठी हे सगळं करतोय त्याच आपल्या माणसांना कुठेतरी मागे सोडून देतो. आणि मग आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा मागे वळून पाहण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येतं की पैसे तर खूप कमावले, पण त्यासोबतचे अमूल्य क्षण गमावले. आणि हा पश्चाताप तो खूप खोलवर मनात सलत राहतो. नात्यांमध्ये दुःखाचं सगळ्यात मोठं कारण काय असतं? ते म्हणजे अपेक्षा. आपण समोरच्या व्यक्तीकडून इतक्या अपेक्षा ठेवतो की त्या ओझ्याखाली नातं अक्षरशः गुदमरून जातं. त्याने असं करायला हवं होतं, तिने मला समजून घ्यायला हवं होतं. आणि जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा होतो फक्त मनस्ताप.
याच्या उलट जिथे अपेक्षा कमी असतात आणि स्वीकार जास्त असतो तिथे नाती मोकळा श्वास घेतात आणि जास्त काळ टिकतात. आपण आयुष्यभर कशाच्या मागे धावतो? सुखाच्या. आपल्याला वाटतं की आनंद एका मोठ्या गाडीत आहे, मोठ्या घरात आहे, महागड्या वस्तूंमध्ये आहे. आपण तो शोधतो सुद्धा. पण खरं सांगा, हा आनंद किती वेळ टिकतो? क्षणभर, नाही का? मग ते खरं समाधान, जे कायमचं टिकेल, ते मिळतं तरी कशात? याचं उत्तर बाहेरच्या जगात नाहीये, ते आपल्या आत आहे. खरा आणि कायम टिकणारा आनंद कोणत्याही वस्तूमध्ये नाही, तो आहे आपल्या मनाच्या शांततेत. ज्यावेळी आपल्या डोक्यातल्या विचारांचं वादळ शांत होतं आणि मन अगदी स्थिर होतं, तेव्हाच त्याच क्षणी खऱ्या समाधानाचा अनुभव येतो. आणि आता आपण एका अशा अंतिम सत्याकडे आलो आहोत, जे आत्तापर्यंत आपण जे काही बोललो त्या सगळ्या धड्यांना एका वेगळ्याच दृष्टिकोनातून दाखवेल. हे एक असं सत्य आहे जे खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण आपण ते स्वीकारायला कुठेतरी घाबरतो. आणि ते सत्य आहे मृत्यू. मृत्यू अटळ आहे, तो कोणालाही चुकलेला नाहीये आणि तो कोणालाही चुकणारही नाही. आपण इथे या जगात कायमचे राहायला आलेलो नाहीये, आपण अमर नाही. आणि हे सत्य ज्या क्षणी आपल्या मनात खोलवर उतरतं ना, त्याच क्षणी जगण्याचा खरा अर्थ कळायला लागतो. मग छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद दिसायला लागतो आणि आपल्या तक्रारी आपोआप कमी होतात. तर मग हे सगळं ऐकल्यावर, कळल्यावर प्रश्न फक्त एकच उरतो. आजचा हा दिवस, हा क्षण आपण कसा जगणार आहोत? आपल्या वेळेचा, आपल्या आरोग्याचा आणि आपल्या माणसांच्या सोबतीचा आपण पुरेपूर फायदा घेणार आहोत का? या प्रश्नाचं उत्तर दुसरं कोणीही देणार नाही. ते आपल्याला आपल्या स्वतःच्या आतच शोधावं लागेल.